शहादा शहराला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात आता संशयाची सुई थेट पती गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीकडे वळली आहे। 29 वर्षीय विवाहित महिला भाग्यश्री गौरव चौधरी यांच्या मृत्यूमागे आत्महत्येचा बनाव तर नव्हता ना, असा सवाल आता संपूर्ण जिल्ह्यात विचारला जात आहे। 12 जानेवारीला भाग्यश्रीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलंय। मात्र तपास पुढे जाताच नवरा प्रेयसीच्या अनैतिक नात्याचा घाणेरडा चेहरा समोर आला आहे। पती गौरव चौधरी याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याने घरात सतत वाद होत होते। या मानसिक छळामुळेच भाग्यश्रीचा बळी गेला का, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे। भाग्यश्रीच्या आई संगीता चौधरी आणि भावाने पोलिसात ठाम आरोप करत म्हटले आहे की आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती, तिला संपवण्यात आलं आहे। या आरोपांनी पतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तपासादरम्यान नवरा बायको आणि प्रेयसी यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे। या संवादातून नेमकं काय कट शिजत होता याचा तपास पोलीस करत आहेत। कॉल रेकॉर्डिंग हेच आता आरोपींच्या गळ्यातील फास ठरत असल्याची चर्चा आहे। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहादा पोलिसांनी पती गौरव चौधरी आणि त्याच्या कथित प्रेयसीला अटक केली आहे। न्यायालयाने गौरव चौधरीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर त्यांच्या प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून तरी कसून चौकशी सुरू आहे। माझे नाव गणेश सुनील चौधरी, राहणार नंदुरबार। दीदीला शहादाला दिली, ती लग्नाला 12 वर्ष झाले लग्नाला। तिला खूप त्रास होता। एक वर्ष त्याने चांगलं ठेवलं तिला। मुलगी झाल्यानंतर त्याने खूप तिला अत्याचार केला। तिचे बाहेर खूप अफेअर होते। दीदी मलाच फोन करायची, मला सांगायची, दीदी असं सांगायची मला, तर मला खूप मारहाण करतो हा। मी बोललो तिला, दीदी मम्मी पप्पांना सांग। नाही भाऊ, आता कसं आहे थोडंसं, आता ते सांगता तुझं लग्न करायचंय भाऊ। हो, तर ते लग्न तुझ्या भावाला ब्लॅकमेल करणार बुवा आम्ही। तर बुवा तू कशी पुढे जाते बुवा, तर मग तुझं म्हणजे सोनं चांदी असं काही बी इंजाम लावायचं, असं तिला ब्लॅकमेल करायचा तो। तर मग आम्ही सांगायचो, दीदी तुला काय करायचं आहे म्हणे। तू असं सांगतो की बुवा मी सोडणार नाही हे धंदे बुवा, तुला जायचंय तू चालली जा मला सोडून। आखरी शेवटीला ते फाशी दिली त्याने। आणि तिचे मला कायम फोटो यायचे, व्हिडिओ यायचे तिचे, बघा मारहाण करायचे, सर्व ते करायचे बुवा। तिला खूप अत्याचार करायचे ते। मलाच फोन यायचे ते, मम्मी पप्पांना सांगायचे पण नाही ते काही गोष्टी। त्याचे बाहेर ऑफर होते ना, त्याच्यामुळे खूप दबाव घेतला। काय झालं, कसं झालं? दादा, माझी मुलगी बोलायचे म्हणजे सुधरत आहे मला। तिच्यावर फार अत्याचार करायच्या तिच्या घरच्या माणूस, तिला फार टॉर्चर करायच्या तिच्या घरच्या माणूस। माझे असं म्हणणं आहे, माझी मुलगीला त्यांनी मारून फाशी दिलेली आहे दादा। मला न्याय पाहिजे दादा। दादा, तिच्या लग्नाला 12 वर्ष झाले दादा। तिचे एक मुलगी एक मुलगा आहे दादा। तिने इतक्या दिवसामध्ये तिने काही केलं नाही दादा। मला न्याय पाहिजे बा दादा। त्याला सुरुवातपासूनच होता की तिला ती मुलगी झाली तिची त्याच्यापासून, त्याच्यानंतर त्रास झाला, मुलगा झाला, त्यांनी वारीस जन्म घेऊन घेतला तिच्याकडून, मुलगा मुलगी करून घेतली त्यांनी। आणि त्याच्यानंतर टॉर्चर करायला लागला, तो अफेअर करायला लागला बाहेर, माझी मुलगीला त्रास द्यायला लागला फारच। बाहेर त्यांचे काय कोणाशी संबंध होते का? हो होते, म्हणजे एक सोडायचा एक धरायचा। दीदी बोला रागवायची, नको करू असं। दीदीला मारायच्या, मारहाण करायच्या, तो टॉर्चर करायच्या। आम्हाला व्हिडिओ कॉल दीदी करायची, आम्हाला सांगायची दीदी, आम्ही जायचो तिला, त्यांना सांगायचो, ते आम्हाला लोक जमा करू द्यायचे नाही। आमची इज्जत आहे, आम्ही राजकारणी लोक आहे, तुम्ही जमा नाही करायचं, तुम्ही समजून चालले जा। तिचे सासरे असं सांगायचे, सासू पण सांगायची समजून, तुम्ही पण समजून द्या, आम्ही पण समजून देते। माझी मुलगी खानदानी होती दादा, त्यांनी समजून द्यायची ती माझी दीदी। आई वडिलांना काही त्रास दिला, तिने गरीब आहे बुवा असं ते दबाव टाकायचे आमच्यावर, कोणाला नाही बोलवायचं।
मुलगा होऊन गेला, मुलगी होऊन गेली, नाही तर मग तुमची मुलगी तुम्ही घेऊन जावा. माझी मुलगीला सांगायच्या तो चालली जाय तू. ती मुलगी कशी सोडेल दादा ती? ती सांगायची आम्हाला, आमच्याजवळ कुरुपे हिरडो टाकायची, मारेलच्या हिरडो टाकायची. तिला जसा बी त्रास व्हायचा आम्हाला सांगायची, आम्ही जायचो महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये. पण ते दुसऱ्या लोकांना जमा नाही करायचे. ते सांगायचे आमची इज्जत आहे घराची, तुम्ही कस काय हे करता, समजून देऊ. हे जी घटना घडली मग तुम्हाला कसं काय माहित पडला? ही घटना दीदीने सांगितलं आम्हाला, तर बुवा मला मारहाण केलेली आहे मम्मी. सकाळी येतोय आम्ही नोंद करायला पोलीस स्टेशन मध्ये, नंदुरबारला येईल, करते मी लोन. ते मग रात्रीच तिच्यावाला असं झालं,